नेहमीची कोरडी भेंडी खाऊन कंटाळा आला आहे. चला मग गीतूच किचनमध्ये. आज आपण बनवूया मसाला भेंडी. यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघून घेऊया आणि फोडणीसाठी मसाले देखील. खोबरं, लसूण, आलं, मिरची, अर्धा वाटी शेंगदाणे, 2 कांदे. फोडणीसाठीचे मसाले बघूया. मीठ, हळद, लाल तिखट, काळा मसाला, मोहरी, धनेपूड, जिरे. स्वच्छ धुवून कोरडी केलेली भेंडी, कोथिंबीर, घाण्याचे शेंगदाण्याचे तेल. वाटण्यासाठी सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत. मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत शेंगदाणे भाजणार आहोत. शेंगदाणे भाजून झालेले आहे. किसलेला खोबरा यात टाकूया. हलका लालसर होईपर्यंत खोबराही आपण भाजून घेणार आहोत. शेंगदाणे आणि खोबरा याचे आपण वाटण तयार करून घेणार आहोत. लालसर रंग आलेला आहे. मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून घेऊया. भेंडी फ्राय करण्यासाठी 6 ते 7 चमचे मी तेल इथे घेतलेलं आहे. भेंडी कट करताना एका भेंडीचे साधारणतः 2 ते 3 तुकडे होतील अशी भेंडी कट करायची आहे. भेंडी फ्राय होण्यासाठी किमान 5 ते 8 मिनिट लागतील. कोवळी भेंडी असेल तर लवकर फ्राय होईल. झाकून घेऊया. भेंडीचा रंग बदलेपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे. भेंडी आपली चांगल्या प्रकारे फ्राय झाली आहे आणि कलरही बदलला आहे. फ्राय झालेली भेंडी काढून घेऊया. याच तेलामध्ये आपण भाजीची फोडणी देणार आहोत. तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी आणि आलं लसणाची पेस्ट परतून घेणार आहोत. आलं लसणाचा कच्चेपणा जाण्यापर्यंत आपण पेस्ट परतून घेणार आहोत. हलका लालसर रंग येईपर्यंत. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा काळे मसाले, आणि थोडीशी हळद. हे मसाले व्यवस्थित एकत्रित करून घेऊया. वाटलेले खोबरे आणि शेंगदाण्याची पेस्ट आपण यात घालणार आहोत. हे वाटण आपल्याला जास्त परतायचे नाही आहे. फक्त मसाले आणि पेस्ट
एकत्र होईपर्यंत यांना मिश्रित करूया। जवळपास छोटा ग्लास भरून पाणी आपण यात टाकणार आहोत। या ठिकाणी तुम्ही गॅसचा फ्लेम वाढवू शकता। स्वादानुसार मीठ टाकलेलं आहे। चांगली उकळी आल्यावर फ्राय केलेल्या भेंडी आपण यात टाकणार आहोत। येथे मात्र गॅस आपल्याला मध्यम किंवा मंद आचेवर करायचे। दुसरीकडे तव्यावर कट केलेला कांदा आपण भाजून घेणार आहोत। हलकासा लालसर रंग येईपर्यंतच आपण भाजणार आहोत। या कांद्यामुळे भाजीला घट्टपणा लवकर येतो। भाजलेला कांदा आपण यात टाकत आहोत। सर्व एकदम छान मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे। या ठिकाणी 5 मिनिटात आपली मसाला भेंडी तयार होईल। अगदी कमी वेळेत एकदम छान चवदार मसाला भेंडी तयार होते। कमी आचेवर शिजल्यानंतर पहा किती छान दिसते। अजून 2 मिनिटं आपण याला शिजू देऊ। आपल्याला याला जास्त घट्ट नाही करायची, कारण थंड झाल्यावर ती अजून घट्ट होते। याप्रमाणे आपल्याला मसाला भेंडी तयार करायची आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।